इंटरेस्ट कितें ना वाडणी कितें तुम्ही चालू करा स्टार्ट करा न्ही येतलो तो जॉइन जातलो तुम्ही म्हाका जाणात मात गोंयांत इश्यू कितें चलता तो जॉब स्कॅमाचो डेली एवरी डे अरेस्ट जायताय सो ह्या इश्यूआची आमकां डिटेल इन्क्वायरी जाय ताका लागून आमी आज गव्हर्नराक बरयलें ताका एक मेमोरंडम दिला आनी इन्वेस्टिगेशनाचेर प्रेशर घालपाक आनी इन्वेस्टिगेशन करपाक जाय सो आज गव्हर्नरान आमकां पॉझिटीव सायनींग दिलेली आहा की आपण लेटर करतलो गव्हर्मेंटाक लेटर करतलो तेजी इन्क्वायरी जावपाक जाय ते एश्युरन्स आमची दिलेली आहा सो आमी मागतात सगळे आमचे पार्टीचे प्रेसिडेंट आहा रणजी आमचो MLA आहा सो आमी सगळे बराबर आहले सो हे आतां स्कॅमाचे आमकां सगळ्यांक डिटेल जाय आनी तेज्या ह्या धाकटे धाकटे कोणाक अरेस्ट करता तेच न्हू लास्ट हायर पार्टीच्या तेच्या पासून इन्क्वायरी जावपाक जाय आमचें डिमांड आतां ह्या दिसान सगळें जात ते कॅश फॉर जॉब कॅश फॉर भाटां कॅश फॉर ट्रान्सफर्स कॅश फॉर कन्वर्जन हे सगळें कॅश फॉर गव्हर्मेंट जालो गव्हर्मेंटा बरें कितें करता जाल्यार पयशे नासतो काय जायना आतां जे स्कॅम चल्ले आहा आनी जे स्कॅमात सगळे बीजेपीचे जे मनीस आहे ऑफिस बेरर्स आहे आज बीजेपी कार्यकर्त्यांक आनी सगळ्यांक आज एक उलो कित्याक हाल केन्ना कितें जालें म्हणटरी बीजेपीचे ते आमगे न्हू जाचे पयले बीजेपीचे ते आमगेले काम करता आसतना ते आमगेले कार्यकर्ता पूण तेच लोक जरी तरी करप्शन अशें करून सांपडले ते आमगे न्हू सो एक आजकाल म्हाका भंय दिसपाक लागले आतां कित्याक सगळे हेंगेले व्हायस प्रेसिडेंट एक्स व्हायस प्रेसिडेंट कोण नुवे प्रेसिडेंट हे सगळे हाजेर जाल्ले प्लस तेंगे आतां कुर्तोरीसून एकानी ऑफिस बेररा गेलो व्हिडिओ आउट जावपाक येयलो सो आज हे सगळी परिस्थिती चोवन जॉब स्कॅमाची अशें दिसता की भुरगे जे शिकता ते भुरग्यांक शिकोवन आनी पेरंट्सांक ते भुरग्यांक शिकोवन कितें फायदा आहा हे सगळे आज आमी गव्हर्नरा कडेन मांडिले पेपराचे जे आर्टिकल येयला सगळ्यांगे नांवांनी विथ डेट वायज वाल्मिकी बाब दाखयतलो हे सगळे मांडिले ही ऑल्सो फील्स की जात तें सारकें न्हू उलयतो म्हणून सांगता तो ही वील टॉक टू द चीफ मिनिस्टराक ताका समनूय करपाक लागला वी टोल्ड हिम यू समन द चीफ मिनिस्टर and express all this what is happening otherwise हे सगळे मेस जातले आनी कांयच हातीन धरून मेळपाना सो हे आज आमी आज एक्सप्रेस केल्ले हांव आज सगळे मुगे ऑपोजिशन पार्टीचे जे अलायन्साचे ऑपोजिशन आमदार आहे बाब युरी आलेमांव लीडर ऑफ ऑपोजिशनाक उलो मारता तुजबारा बाब कालुसाक बाब एल्टनाक बाब विजय सरदेसाक हांव उलो मारता आनी बाब विरेश बोरकाराक उलो मारता हे 2-3 दिसां भितर आम सगळे मेळ्या जे भाशेन आम असेंब्ली एकठांय जावन इश्यू घेताले हो जॉब स्कॅमाचो इश्यू आमी सगळे पॉलिटिकल पार्ट्यो एकठांय जावन म्हाका दिसता वी नीड टू एड्रेस कित्याक आज जरी तरी ऑपोजिशन एकठांय जावन युनायटेड जावन हे जॉबाचे जर तर आम स्टँड घेवपाक लागले म्हाका दिसता तेन्ना गोंयकारांक एक आश्वासन मेळटली की मुखार जे जे युनिव्हर्सिटी भुरगीं शिकताय इंजिनियरींग शिकताय तांकां एक होप उदलो आनी आय विल पर्सनली कॉल LOP युरी बाबाक हांव पर्सनली विजय सरदेसाय कॉल करतलो आनी पर्सनली विरेशाकूय कॉल करतलो सो दॅट वी ऑल पार्टीज कॅन मीट इन द नेक्स्ट 1 or 2 days वी विल ऑल कम टुगेदर मीट डिस्कस and we will make a strategy how to address this job scam. So म्हाका दिसता 8 महिने जाले आज ह्या म्हयन्यान 8 महिने जातले हांवें सांगिल्लें की गोंयान जॉब विकता गव्हर्मेंट जॉब विकली वता जॉब स्कॅम चालू आसा म्हणून आनी म्हाका अजुनूय याद जाता जेन्ना हांवें हे विशय काडलो तेन्ना भारतीय जनता पार्टीचे स्पोक्सपर्सनांनी प्रेस कॉन्फरन्स घेवन सांगलें की हांव फटींग म्हणून हे सगळें कांय चलना म्हणून गोंयान सगळें सारकें आसा गव्हर्मेंट जॉब विकना हे सगळें कितें उलयता ते हांचें इमॅजिनेशन म्हणून आज 8 महिन्यांनी आमी जे उलयल्ले ते सत्य हे दिसूंक आयलां आज 8 महिन्यांनी दिसला की सरकारांतले लोकूच भारतीय जनता पार्टीचे ऑफिस बेररूय हातूंत भितर इन्वॉल्ड आसा म्हणून आज जेन्ना ऑफिस बेररांची नांवां येता आज जेन्ना ऑफिस बेरर अरेस्ट जाता तेन्ना भारतीय जनता पार्टी बॅकडेटेड रेजिग्नेशनां सांगता आनी सांगता ना ते पार्टी सोडली ते श्रुती म्हणटात आनी म्हणटा ते म्हयनेभर पार्टी सोडिल्ली केक खावयला भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्यांनी भारतीय जनता पार्टीच्या लिडर्सांनी ताजो केक कापला खावयला खाला आनी आतां म्हणटा ते आमची कोणूच न्ही भारतीय जनता पार्टीचे आनी जे मडगांवचे जे अरेस्ट जाले ते म्हणटा ताका आमी काडलो म्हणून एक्शन घेतली म्हणून
आतां नवीं नांवां भितर सरल्या, भायर सरता, ऑडियो भायर सरल्या, खूब कितें कितें आसा जे पॉयंट आवट करता की भारतीय जनता पार्टीचे लोक हातूंत भितर इन्वॉल्ड आसा म्हणून. हांवें लास्ट टायमूय सांगिल्लें की फोंडें तालुक्यांतल्या सरपंचाकूय तांणी फाटीसर सांगिल्लो आनी एका मिनिस्टराच्या PAचेय बॅकडेटेड रेजिग्नेशन घेतलां म्हणून, कारण ताजेंय नांव ह्या स्कॅमा भितर आयलां. भारतीय जनता पार्टीची लिडरशीप, भारतीय जनता पार्टीचे मंत्री, भारतीय जनता पार्टीचे ऑफिस बेरर्स जे गोंयांत आसा ते सगळे ह्या स्कॅमा भितर गुंतल्या म्हणूनच सरकार भिता एक कमिशन अपॉयंट करता. आमी गव्हर्नरा कडेन लेटर करून हे सगळें दाखोवन दिलां की कशे तरेन हातूंत भितर पुलीस डिपार्टमेंटाचे मनीस अरेस्ट जाल्ले आसा, सरकाराचे क्लोज लोक इन्वॉल्व जाल्ले आसा, अरेस्ट जाल्ले आसा आनी कित्याक लागून पुलिसांचेर आमकां विश्वास ना ह्या स्कॅमा भितर इन्व्हेस्टिगेट करपाक, कारण पुलीस हॅज बिकम स्टूज ऑफ दीस गव्हर्मेंट. पुलीस इज नो लॉंगर इंडिपेंडंट. गोवा पुलीस आज खंयच इंडिपेंडंस उरूंक ना. आनी जर सरकार म्हणटा की हो स्कॅम इज नथींग टू डू वीथ भारतीय जनता पार्टी एंड दीस गव्हर्मेंट, जाल्यार भंय कित्याक दिसता ज्युडिशियल कमिशन अपॉयंट करपाक. आमी परत परत सांगता की गोंयकार यूथ आसा तांच्या फ्युचरा कडेन तुमी खेळनाका. आमी दाखोवन दिला की गोंयकारचो यूथ आसा ताका जॉबात वयलो विश्वास गेला. चीफ मिनिस्टरान स्वता म्हणिल्लें की GPSC एग्जाम भुरगे कित्याक आन्सर करनाका म्हणून. GPSC भुरगे एग्जाम आन्सर करना ताचें उत्तर म्हाका दिसता चीफ मिनिस्टराक हातल्यान मेळ्ळां आसतलें. आमकां ही म्हायती मेळ्ळा की जे पुजा नायक आसा, जे श्रुती आसा, जे बाकीचे जे एक्यूज आसा तांणी क्लियर कट सांगलां की हे जे स्कॅम आसा तातूंत भितर कोण कोण इन्वॉल्ड आसा ते. तांचे एका वर्साचे रेकॉर्ड सरकार जर पळयत जाल्यार दिसून येतले हातूंत भितर मंत्री, हातूंत भितर आमदार, हातूंत भितर BJPचे लिडर्स इन्वॉल्ड आसा म्हणून. सरप्रायझिंगली जेन्ना बेल आर्ग्युमेंट एक मडगांवां आर्ग्युमेंटाक आयले तेन्ना एक्युजाक प्रश्न केलो की हातूंत भितर कोण आसा. तांणी सांगलें, कोर्टान सांगलें की आपूण हे पयशे कोणाक दिले ते सांगत जाल्यार तांकां तुमी आपूण इन्व्हेस्टिगेट करतले काय म्हणून. That was a direct challenge to the entire BJP party, its leadership and its officials की हातूंत भितर ते सगळे इन्वॉल्ड आसा म्हणून. पण इन दॅट केस म्हाका दिसता APPनूय काय व्हडलो आवाज करना ना, पुलिसांनी कांय स्टेटमेंट घेवना टू शो की ते कोण काय म्हणून. आमी ज्युडिशियल कमिशन अशा खातीर मागता कारण एका मंत्र्यान फाटल्या दिसांनी धमकी दिल्या की जे दिता पयशे तेय एक्यूज आसपाक जाय म्हणून. For all purposes, we have said that they are victims. They are victims of this system. They are victims of this government. आमी मागला की ज्युडिशियल कमिशन अपॉयंट करचे. ज्युडिशियल अपॉयंट केल्या उपरांत इन्क्वायरी जावची, पब्लीक हियरिंग जावची. आमी मागला की जो प्रोसेस आसा रिक्रुटमेंट, इन्क्वायरी जायसर तो स्टॉल करचो आनी स्टाफ सिलेक्शन कमिशना मार्फत अपॉयंटमेंट करचे. फूल ट्रान्सपरन्सी, रिजल्ट हे सगळे अनाउन्स करचे. आमी काल म्हाका पुलीस डिपार्टमेंटांतल्यानय फोन आयलो की फाटल्या दिसांनी कांय PSI घेतल्या, तांचे जर टेस्ट परत घेत जाल्यार दे वील फेल इन दोज टेस्ट. दे हॅव बीन गिवन चान्स टू गिवन दोज जॉब्स आउट ऑफ पयशे घेवनय आनी फावर मागूनय. थोड्यांक हायटीकूय क्वॉलिफाय जायना म्हणून. हांव मागता डिपार्टमेंटा कडेन की फाटल्या 2 वर्सांक जे PSI किंवा अपॉयंटमेंट जाल्या तांचेय परत टेस्ट घेवचे, फिजिकल टेस्ट घेवचे. म्हाका दिसना तांकां थोड्यांक पळयत जाल्यार ते 100 मिटरूय धांवपाक शकतले म्हणून. अशी परिस्थिती आसा. तेन्ना हाव डीड दे पास दीस फिजिकल टेस्ट, हाव डीड दे पास द हायट रेस्ट्रिक्शन्स, हे सगळे परत एकदा इन्क्वायर जावंक जाय. होल जो स्कॅम आसा तो होलसमली इन्क्वायर जातलो जाल्यार ज्युडिशियल कमिशनर अपॉयंट करपाची गरज आसा. इन द मीन वायल स्टॉप द रिक्रुटमेंट, इन द मीन वायल मेक अपॉयंटमेंट्स टू स्टाफ सिलेक्शन कमिशन. हे सगळे मागणी आमी केल्या. आमकां अश्योरन्स दिला गव्हर्नरान की आपूण हे फॉरवर्ड करतलो म्हणून. खंय तरी दबक्या आवाजान ते मान्यय करता की हें सगळें चल्लां तें बरोबर न्ही म्हणून. पण खंय तरी दिसता की सरकार एक्सेप्ट करपाक सोदना की चोरी जाल्या, चोरयेन तांचोय सहभाग आसा आनी अल्टिमेटली ही सगळी जी कनेक्शनां आसा दॅट इज लिडींग टू वन डेस्टिनेशन वीच आय हॅव बीन रिएटरेटींग खंय पावता म्हणून. तेन्ना हाचे भितर व्हडली इन्क्वायरी जातली. म्हाका दिसता अशी परिस्थिती आसा भारतीय जनता पार्टीची. फाल्यां ते आज कोण कोण तांचे बरोबर आसा तांकां अरेस्ट जाल्या उपरांत म्हणटा ते आपले येत न्ही म्हणून. फाल्यां हांच्या कोणाच्यो बायलो भुरगीं बी जात जाल्यार ते हे म्हणटले की ही म्हजी बायलूच न्ही म्हणून आनी तो म्हजो भुरगोय न्ही म्हणून, हांकां आपूण खूब पयलीं सोडिल्ली म्हणून. अशी परिस्थिती भारतीय जनता पार्टीची जावन पडल्या. आमी वेगवेगळ्यो मागणी मांडल्या. एक म्हणजे सिलेक्शन कमिशन, एक आमी मागणी मागल्या की
टिल द मीन टाइम इन्क्वायरी करची अजूनपर्यंत जी रिक्रुटमेंट झाला तशी आम्ही मागला की रिक्रुटमेंट स्टॉल करचे फॉर टायमिंग स्टाफ सिलेक्शन कमिशनांतल्यान रिक्रुटमेंट जावचे आणि अशा वेगवेगळ्या मागण्या मान केल्या ह्यो मुख्य मागण्यो अमित बाबा काल सीएमान अशें म्हणलां की गव्हर्मेंट जॉब हे पयशे दिवन मेळना सो हे कोणूय जी धरल्या ते म्हणटात की दॅट इज फेक म्हणटा ते तेंच्यांनी बेश्टेच फटींग उलोवन ते पयशे घेतले म्हणटा पूण गव्हर्मेंट जॉब म्हणटा ते पयशांनी मेळत ना म्हणून काल सांगला गव्हर्मेंट जॉब पैशांनी मेळना काय न मेळना हाजेरूय इन्क्वायरी करची म्हणल्यार आमी म्हणल्या की हे जे कंप्लेंट जाल्या ते कंप्लेंट जाल्या ज्या जॉबांक पयशे घेतल्यांच्या जॉबांक पयशे घेतल्या उपरांत काम जाली ना वॉट अबाउट दोज जॉब्स वेर मनी हॅज बीन पेड आमी कितलेशेच लोकांक अशें वळखतात आनी पयशे दिवन कामां करून घेतल्या जशें हांवें तुमकां सांगलें PSI रिक्रुटमेंट इज ऑल्सो अ बीग स्कॅम म्हणून PSI भितर हायटीच्या हातून थोडे डिस्क्वॉलिफाय जाता आज पळयल्यार कळटा मरे म्हज्या हायटी इतली हायट आसपाक जाय एका PSI जर क्वॉलिफाय जातलो जाल्यार 156 or 165 सेंटीमीटर तरी हायट आसा ती म्हजी तितलीच आसा म्हज्या पेक्षा जर तो 2 इंच शॉर्ट जालो तर PSI जालो कसो हाव डीड यू बिकम PSI कळटा न्ही फुडें उबो रावलो जाल्यार सो दॅट मिन्स देर इज ह्यूज स्कॅम सो कितलोय सरकार सांगू आज सरकार लिपोवपाक सोदता आनी चीफ मिनिस्टर मोर पर्टिक्युलरली लिपोवपाक सोदता कारण जी घाण जी आज वास येता ह्या स्कॅमाचो जो सगळो स्टिंग जो येता दॅट इज मोर एमिनेटिंग फ्रॉम द सेप्टीक ऑफ सांखली साखळेच्यान जी सेप्टीक वास येता पळय तो सगळ्यांक चड येता म्हणून चीफ मिनिस्टर खंय तरी भिला आपल्या खुर्चे खातीर प्रॉबेबली तो ही वील डिझॉन एवरीबडी हू इज अराउंड हिम सेंग दॅट हे म्हजें कोणूच न्ही म्हणून म्हजें हें जालां म्हणून म्हजें तें जालें म्हणून तो म्हणटलो आपली खुर्ची वाचोवपाक तो आज कितेंय करपाक शकता खंयच्याय लेवलाक वचपाक शकता दिस इज द स्कॅम ऑफ द सेंचुरी अँड सेंटर पॉयंट फोकल पॉयंट ऑफ दीस स्कॅम इज चीफ मिनिस्टर तुमी एक म्हणलें तुमकां खबर आसा की तुमी वळखना म्हणून थोडे जे पयशांनी कामां जाल्या म्हणून सो फाल्यां तुमकां म्हणटले ते की अशें आसा जाल्यार लिस्ट आपय मरे आमकां विटनेस म्हणून सगळ्यांक आपय हे पळय आज पेपरार येदो व्हडलो स्विंडलर्स लिस्ट म्हणून आयला पळय अशी स्कॅमस्टर्स लिस्टान हांगा म्हाका दिसता मंत्र्यांचे फोटो आसूंक जाय आनी सेंटराक हांगा कोणाचो आसपाक जाय तो तुमकांय खबर आसा आमी म्हणला एम्प्रेसाचे कॉल रेकॉर्ड्स चॅक करचे आनी पुजा नायकाचे लास्ट 1 इयराचे CDR टावर लोकेशन्स जर दम आसा सरकाराक परत एकदां सांगता कम फॉर ओपन डिबेट आयदर तुमचो एक मंत्री आमदार किंवा तुमचो प्रेसिडेंट आनी आमी ओपन डिबेटाक तयार आसा आमी दाखयता कसो गव्हर्मेंट इनवॉल्ड आसा म्हणटच आनी जर दम आसा जाल्यार फाटल्या वर्साचे जे एक्यूज अरेस्ट जाल्या तांचे 1 वर्साचे टावर लोकेशन्स तांचे 1 वर्साचे कॉल डिटेल रेकॉर्ड CDR एंड टावर लोकेशन पब्लीक करचे आनी तो एक ऑफिसर आसा तांचे नॉन युनिफॉर्म पुलीस ऑफिसर ताजे कॉल रेकॉर्ड्स फॉर लास्ट 1 and 1.5 year पब्लीक करचे खूब स्कॅमां भायर येतली सरकार इज फूल ऑफ स्कॅम्स तुमकां जे पर्टिक्युलर नांव जॉब तेंच्या नांवां व्हडली आसा तुमी असो एक कंप्लेन करतले पळय सरकारान म्हणटा आपूण इन्क्वायरी करता तांची जबाबदारी आसा ह्या डीप हातूंत भितर डीप वचपाची आमकां विटनेस म्हणून आपयत जाल्यार वील सर्टनली गो अँड पॉयंट आउट मोर पर्टिक्युलरली स्टेटमेंट कोर्टांतय जाल्यार बेलाचेर आर्ग्युमेंट जाता आसतना हे लिपोवन दवरले सरकारान एडवोकेट फॉर द एक्यूज दे स्टेटेड दॅट वी वील गिव आउट डिटेल्स ऑफ दोज वी हॅव पेड द मनी टू ते तांकां आपयल्यार वर दे कॉल्ड बाय द इन्व्हेस्टिगेटींग ऑफिसर्स टू इन्व्हेस्टिगेट हे कोणाक पयशे दिले काय म्हणून तांणी सो दॅट मिन्स खंय तरी सरकार ह्या गोष्टीचेर पालव घालता कारण सरकारूच ह्या घाणीन बरबडटा तुमचे 2 आमदार आहा तुमकां कोण लोक येयल्ले बी आपल्या कडल्यान पयशे घेतले मागल्या बी कितें म्हणून म्हणाले 2 जाणांन सांगलो आहा की तेमी पयशे कोण कुर्तोरीचो BJPचो लिडर ताका पयशे दिल्ले म्हूण सो डायरेक्ट मुज कडेन उलोवपा मुखार यो म्हणल्यार ते आतां भियेता बट फ्रॉम बेनावलीम देर आर 2 कॅन्डिडेट्स हू हॅव गिवन मनी टू 1 कुर्तोरी BJP लीडर आय थिंक आमगेलो रॉक मास्कारेनस इज गोइंग टू एक्सपोज दीस and going to come up with all the evidences in a day or 2 ह्या विका भितर so this news is also going to come out हे तुमकां शेअर करता थँक्यू